एक्झॅक्ट मला अजून टाइम आठवतोय. 9:44ला माझ्याकडे रिलायन्सचा डब्बा होता, खूप छोटा. 9:44ला एक अननोन नंबरवरून कॉल येतो त्याच दिवशी. आणि हॅलो, मी विश्वास बोलतोय. तर मी बोललो, मी नाही ओळखलं. अरे विश्वास जो आज जज होता ना दीपाली बरोबर. हां हां, बोला बोला सर, बोला सर. तू ठीक आहेस का? मी बोललो हां ठीक आहे. तर तू उद्या सिनेविस्टाजला येऊ शकतो का? तर मी बोललो, सर मला नाही माहिती सिनेविस्टाज काय आहे. हां, कांजूरमार्गला एक स्टुडिओ आहे. तर तू आणि तुझ्यावर जी नाचत होती ना तिला घेऊन ये, एक काम आहे. आणि थोडीशी अशी पॅन्ट घेऊन ये, जॅकेट बिकेट असेल तर घेऊन ये वगैरे. बोललो ठीक आहे सर, पण मग सांगा ना काय काम आहे. नाही तू ये, सकाळी 7:30चा कॉल टाईम आहे. तर आम्ही दोघे गेलो आणि आम्ही गेलो तेव्हा माझ्यासाठी ती स्वप्ननगरी होती. व्हॅनिटी, मेकअप रूम लिहिलंय, बॉईज गर्ल्स लिहिलंय आणि आम्ही बॉईज रूम मध्ये बसलोय. तर कट्टू मला कळतंय की डायरेक्ट आम्हाला शूटला बोलवलंय. उलाढाळ म्हणून मूवी होती, त्यात एक गाणं होतं, त्याची शूट तिकडे झाली. आणि शूट केलं 2 दिवस, आम्हाला असं पेमेंट वगैरे मिळाली वगैरे. आणि मग दीपाली मॅम बोलली की ह्यासाठी मी तुला बोलवलंय, तू आता माझ्याबरोबर काम कर वगैरे. आणि तिकडे माझं जे हॉबी होती ना, जी डान्स करायची हॉबी, सोन्या तू छान नाचतोस, सोन्या तू खूप पुढे जाशील वगैरे, आणि ते कन्वर्ट झालं रियालिटीमध्ये. तर मग दीपाली मॅमला मी अजून एवढा ग्रॅटिट्यूड आहे माझा त्यांच्यासाठी, की त्यांच्यामुळे कुठेतरी हे पाऊल आलं इकडे. आणि मग ॲज अ कोरिओग्राफर, ॲज अ वैभव हा सगळ्यांसमोर आता प्रसिद्ध आहे किंवा त्याचं नाव होत आहे, तर त्यांच्यामुळे. कारण तर दीपाली विचारे मॅमने आज म्हणजे, आता मला इमोशनल का होतोय मी, कारण की रिअली लव्ह यू सो मच. मी काळा होतो ना, म्हणून मला खूप लोकांनी काढलंय. म्हणजे जमान्यात तू काला आहे रे, तू अचानक दिखताय. मी टॅटूज काढायला, माझ्या बॉडीवर खूप टॅटूज आहे. की टॅटू बॉईज मध्ये येईल मी, किंवा चांगल्या लुक मध्ये येईल मी, किंवा बियर्ड लुक्स मध्ये येईल मी. खूप झालं, खूप झालं. दीपाली मॅम त्यांच्यामुळे कळलं की पॅशन करिअरमध्ये कन्वर्ट होऊ शकतं.